लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। वाझर हे गाव आहे, अळसूनपासून 5 किलोमीटरवर आहे आणि नदीवरती जो बंधारा आहे त्या बंधाऱ्याचे पूर्णपणे पायपा चिरफाड समता पार्टीचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून मी सुळेवाडी येथे एक पत्र दिलेलं होतं की त्या बंधाऱ्याची दुरुस्ती व्हावी। तर ह्या अधिकाऱ्यांना काही फरक पडणार नाही, यांच्या पगारात काही फरक पडणार नाही। माझं वैयक्तिक असं मत आहे की ज्या अधिकाऱ्यांनी मी पत्र दिले त्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने त्यांच्यावर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी लेटर पॅडवर पत्र देऊन 4 महिने ते 5 महिने महामंडळानं त्या ज्या पुलावरून तुम्ही जाता येता ती तात्काळ बंद करावं। येणाऱ्या 18-19 तारखेला करोडे या ठिकाणी ऑफिसच्या समोर बहुजन समता पार्टीच्या वतीने त्या पुलासाठी मी हे आंदोलन करणार आहे। आंधळी तालुका पलूस व वाझर तालुका खानापूर या दोन्ही गावांना दोन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाची बंधाऱ्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। बंधाऱ्याच्या वरती दुतर्फा असणाऱ्या संरक्षक पायपा निघून पडले आहेत, तसेच संरक्षण कातड्याला देखील भेगा होऊन संरक्षण कातड्याची भूत सुटली आहे। बंधाऱ्यावरून ये जा करणारे वाहने व अवजड वाहने रात्रीच्या वेळेस ये जा करणाऱ्या वाहनांना अतिशय धोका निर्माण झाला आहे। तसेच आता पावसाळ्याचे दिवस सुरू होत आहेत। या पुलावरून 2 वेळा नदीला आलेल्या पुरामुळे पुलावरून पाणी ओसंडले आहे। अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे आहे, नाहीतर एखादी मोठी दुर्घटना घडू शकते। 4-5 महिन्यापूर्वी बहुजन समता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दिनकर वायदंडे यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देत संबंधित अधिकाऱ्यांना या घटनेसंदर्भात पत्र दिले होते, परंतु त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नसल्यामुळे बहुजन समता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दिनकर वायदंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहे। यावेळी बोलताना दिनकर वायदंडे म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर तालुका आहे। खानापूर तालुक्यामध्ये वाझर हे गाव आहे, अळसूनपासून 5 किलोमीटरवर आहे आणि नदीवरती जो बंधारा आहे त्या बंधाऱ्याचे पूर्णपणे पायपा चिरफाड झालेले आहे। मी बहुजन समता पार्टीचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून मी सुळेवाडी येथे एक पत्र दिलेलं होतं की त्या बंधाऱ्याची दुरुस्ती व्हावी म्हणून। त्यानंतर मी ते पत्र नामंजूर झाल्यानंतर मी ओगलेवाडी येथे गेलो पाणीपुरवठ्याच्या ऑफिसमध्ये। इथं धोत्रे साहेब आहेत, डेप्युटी इंजिनियर सुळेवाडीला साठे साहेब आहेत, तासगावचे गायकवाड साहेब आहेत आणि या सर्वांना मी पत्र दिले। जवळपास 4 महिने झाले आणि 4 महिन्यामध्ये त्या पुलाची कुठलीही दुर्लक्ष करून यांनी समजा जर एखादा माणूस त्याच्यात खाली पडून जर मेलं तर ह्या अधिकाऱ्यांना काही फरक पडणार नाही, यांच्या पगारात काही फरक पडणार नाही। माझं वैयक्तिक असं मत आहे की ज्या अधिकाऱ्यांना मी पत्र दिले त्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यानं त्यांच्यावर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी शिस्तभंगाची कारवाई करावी। का करावी तर 4 महिन्यामध्ये मी बहुजन समता पार्टीच्या लेटर पॅडवर पत्र देऊन 4 महिने ते 5 महिने झाले। यांचा पगार साहेब थांबला का? जर माणूस एखादं जर मेलं तर यांना भरपूर पैसे मिळतील, त्या माणसाला काय मिळणार आहे? यापुढे मी असं सांगू इच्छितो की ST महामंडळानं त्या ज्या पुलावरून तुम्ही जाता येता ती तात्काळ बंद करावं। नसेल तर मी येणाऱ्या 18-19 तारखेला करोडे या ठिकाणी ऑफिसच्या समोर बहुजन समता पार्टीच्या वतीने त्या पुलासाठी मी ठे आंदोलन करणार आहे। साठे साहेबांना बरेच वेळा सांगितलं, गायकवाड साहेब तासगावचे यांनाही सांगितलं, साहेबांनी उडवडवीची भाषा केली आणि त्यांनी सांगितलं की ती आमच्याकडे नाही, ते PWकडे आहे। मी PWच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली
तर PWD ऑफिस म्हणले की आम्हाला याच्यातलं काय माहीत नाही, कोण सांगतंय कोण बोलतंय त्यांना आमच्याकडे घेऊन या. माझं असं मत आहे, नंबर 1 साठे साहेब, 2 नंबरला नाईक साहेब आहेत, 3 नंबरला गायकवाड साहेब आहेत. या तिन्ही साहेबांना मी कल्पना देऊन सुद्धा त्यांनी याच्यावर दुर्लक्ष केलंय. अन्यथा इथून पुढं आजपासून त्या पुलावर जर काय दुर्घटना जर झाली तर या गोष्टीला ही तिघही अधिकारी जबाबदार राहतील, एवढे मी ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान.